एक महत्त्वाची बातमी, आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मिसिंग असल्याची बातमी समोर येते। तर सुमित गुट्टे हा मिसिंग असल्याची तक्रार दाखल झाली आहे। एसीपी विशाल हिरे यांनी ही माहिती दिली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथक आता त्याचा शोध घेत आहेत अशी माहिती एसीपी हिरे यांनी दिली आहे। तर 2 तारखेला सुमित रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय अशी ही माहिती हिरेंनी दिली आहे। सुमित गुट्टेनं एटीएम मधून पैसे काढल्याचं सुद्धा या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। सोबत सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे सर आहेत। सर, काय सांगाल, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू जो आहे तो हरवल्याची तक्रार सांगली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। नक्की हा कधी प्रकार जो आहे तो घडलेला आहे किंवा तो हरवलेल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे? सुमित भागवत गुट्टे साधारण 3 जानेवारी आपल्याकडे मिसिंग दाखल झाले। त्या अनुषंगाने आपल्याकडे झोनची आणि क्राईमची अशी एकूण 5 पथकं सदर मिसिंग व्यक्तीच्या शोधात रवाना करण्यात आलेली आहे। सदर मिसिंग व्यक्ती हा 2 तारखेला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आपल्या सीसीटीव्ही मध्ये आढळून आलेला आहे। त्या अनुषंगाने आता चौकशी चालू आहे। रेल्वे स्टेशनच्या कुठल्या भागात, कुठल्या सीसीटीव्ही मध्ये तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला? जवळ एक एटीएम होतं, त्या एटीएम मध्ये आपल्याला सदर मिसिंग व्यक्ती स्पॉट झालाय आणि आता रेल्वे फलाटावर स्पॉट झालाय। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। रणजित जाधव, टीव्ही मराठी, पिंपरी चिंचवड।